नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज आणि प्रियाची जी काही तारंबळ उडत आहे आणि त्यानंतर नागराजच्या हातून महिपत निसटणार आहे, तर सुमनने सुद्धा शुद्धीवर येताच प्रियाला पाहिलेलं आहे. हे सगळं आता नागराज आणि प्रियाच्या खूपच महागात पडणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इकडे सुमनला घेऊन आता नागराज तिथून शिफ्ट करत असतो, म्हणजे त्या गॅरेजमधून, ज्या गॅरेजमध्ये महिपतला ठेवलेला आहे त्या गॅरेजमधून त्याने सुमनला बाहेर काढलेला आहे आणि तिथून तो सुमनला घेऊन चाललेला असतो. आणि सुमन मात्र बेशुद्ध असते. सुमनला ह्या सगळ्या गोष्टी खरं तर एवढ्या भयानक पद्धतीनं घडतील असा विचारही आलेला नव्हता, पण हे सगळं नागराजने जे काही केलेलं आहे ते खूपच विचित्र असं आहे. कारण त्याने जराही विचार केलेला नाही. स्वतःची बायको या सगळ्यामध्ये आहे तरीही त्याने या कोणत्याच गोष्टींचा विचार केलेला नसतो. अर्जुन आणि सायली आता गोडाऊनच्या तिथे पोहोचलेले असतात. त्या लोकेशनला ते येत असतात आणि इकडे नागराजला त्या खिडकीतून दिसत असतं की अर्जुन आणि सायली तिकडे यायला लागलेले आहेत. तेव्हा तो म्हणत असतो की काय करू आता, महिपतला कसं आणू मी इकडे, कारण इथे सुमनला तर आणून ठेवलेलं आहे. मग सुमनला तो एका खुर्चीवरती बसवतो आणि तिथेच बांधायला सुरुवात करतो, म्हणजेच तिला तिथे बांधून तो ठेवत आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र आता अर्जुन, सायली, त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेब हे सगळेजण तिथं पोहोचलेले असतात. आणि मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की इथूनच आपल्याला हेच लोकेशन मिळालेलं होतं. आणि त्याचबरोबर इकडे आता नागराज हा महिपतच्या जवळ आलेला आहे. महिपत ओरडत असतो, जोरजोरात ओरडत असतो आणि नेमका महिपतचा आवाज बाहेर सगळ्यांना ऐकायला जात असतो. त्या क्षणी नागराजने खिशातून एक बोळा काढला आणि तो महिपतच्या तोंडात कोंबलेला आहे आणि महिपत ओरडत आहे, त्याचे हातपाय बांधलेले आहेत. आता नागराजसाठी मोठा टास्क आहे, तो म्हणजे इकडे महिपतला शिफ्ट करायचा आहे. कारण त्याने इकडे शिफ्ट तर केलेलं आहे सुमनला, पण आता एकदा का याला शिफ्ट केलं महिपतला की काम झालं. पण महिपत जोरजोरात ओरडत असतो. नागराजला कळतच नसतं की आता करू काय, कशा पद्धतीने ही परिस्थिती हँडल करायची, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे आता प्रिया तिथं बरोबर वेळेवर येते. तिने कपडे चेंज करून आलेले आहे, म्हणजेच तिने हुडी घातलेली आहे आणि हुडी घालून ती तिथं आलेली आहे. अर्जुन, सायली म्हणतात की या बाजूने आवाज आलेला होता. इन्स्पेक्टर साहेब सुद्धा तिथं आहेत आणि अर्जुन आणि सायली दोघंही त्या बाजूला जायला निघतात. प्रिया म्हणत असते की आता करायचं काय, कारण ते सगळे इकडे येत आहेत. तेव्हा नागराज म्हणतो आता काय करूया. हे सगळं दोघांचं बोलणं चाललेलं असतं आणि नेमकं त्याच वेळेस प्रिया म्हणते की याला पकडा. आणि महिपत मात्र जोर जोरात हसत असतो, कारण ह्या दोघांची चांगलीच वाट लागली आहे हे महिपतला कळलेलं असतं. आता महिपत म्हणत असतो की आता काय करणार. तेव्हा प्रिया म्हणत असते, अर्जुन, सायली, पोलीस इथं जवळ पोहोचलेले आहेत, आपण काय करणार आहोत, कसं मॅनेज करणार आहे हे सगळं, हे प्रियाचं सुरू झालेलं असतं. तेव्हा महिपत ओरडतच असतो आणि मग प्रिया म्हणते की ह्याला गप्प केला पाहिजे आधी. जोपर्यंत आपण ह्याला गप्प करत नाही तोपर्यंत हा शांत होणार नाही. मी त्याच्यासाठी सगळी तयारी केली असं प्रिया सांगते. म्हणजेच गुंगीचं औषधसुद्धा प्रिया घेऊन आलेली आहे. आणि मग महिपतला ती खाली बसवते आणि महिपतच्या तोंडावरती तो जो बोळा आहे तो लावते आणि महिपतला तिने शांत करण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर हे सगळं जे काही प्रियाचं वागणं आहे ते म्हणजे अट्टल गुन्हेगारासारखं तिचं वागणं चाललेलं आहे. तिला जराही लाज वाटत नाही आहे की आपण काय करतोय, कारण त्या कुठल्याच माणसाशी तिचा संबंध नाही आहे, त्यांच्याशी कुठले नातेसंबंध नाही आहेत. तर तिला तो प्रश्नच येत नाही, कारण तिला सख्ख्या आईवडिलांबद्दल काही वाटलेलं नव्हतं, तर बाकी कोणाबद्दल वाटण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु प्रियाची ही जी काही नाटकं चाललेली असतात ती मात्र खूपच भयानक अशी असतात. कारण प्रिया ज्या पद्धतीने हे सगळं करत असते ते म्हणजे नागराजला सुद्धा नागराजसुद्धा तिथे मागं पडत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया आता तिथून बाजूला जाते आणि बाहेर येऊन जोरात ओरडते, वाचवा वाचवा. म्हणजे त्या गॅरेजच्या बाजूला येऊन प्रिया आता ओरडत बाजूला चाललेली आहे. याचाच अर्थ प्रियाच्या डोक्यात हा वेगळा प्लॅन सुरू आहे. म्हणजे काहीही झालं तरीही नागराज आता महिपतला शिफ्ट करणार आणि त्याच दरम्यान प्रिया तिथून सगळ्यांना डिस्ट्रॅक्ट करणार, हे सगळं चाललेलं असतं. आणि इकडे हे सगळेजण आता वाचवा वाचवा म्हणून ओरडत कोणतरी आहे म्हणून तिथून बाजूला जातात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने गेलेले असतात. तिकडे प्रिया म्हणते की या लोकांना बरंच मी आता त्या गॅरेजपासून डिस्ट्रॅक्ट केलेलं आहे, तोपर्यंत नागोबाने काम केलेलं असणार आहे.
त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. असं सगळं प्रियाचं चाललेलं असतं. म्हणजेच प्रियाने हे सगळं प्लॅनिंगपूर्वक केलेलं आहे. प्रियाला माहिती होतं की काय करायचं आहे आणि म्हणूनच तिनं या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तेव्हा सायली आणि अर्जुन म्हणतात की आवाज तर इथून आलेला होता, मग आता इथे कोणी का दिसत नाहीये? मगाशी तर आपल्याला इथं कोणाचा तरी आवाज आलेला होता ना. आणि मग इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काय झालंय? प्रिया मात्र तिथे एक मातीचा ढीग असतो आणि त्या ढिगावरती तिथे ती पडलेली असते. कोणाला दिसू नये अशा पद्धतीने ती तिथं त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये झोपलेली असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करत असते, तेव्हा सगळे आता वाट पाहू लागतात की नक्की काय झालंय आणि त्यांना डिस्ट्रॅक्ट करून प्रिया आता पुन्हा वापस आलेली आहे. आणि जेव्हा प्रिया माघारी येते तेव्हा ती नागराजला म्हणते की तुम्ही त्या महिपतला इथे शिफ्ट केले, कळतंय का तुम्हाला? काय इथे सुमन पण आहे आणि काय हो हे सगळं? कारण मी त्या लोकांना एवढं तिकडे डिस्ट्रॅक्ट करून त्यांना घेऊन गेलेली होती आणि तुम्ही काय केलं हे सगळं? असं म्हणत प्रिया नागराजला बोलू लागते. इकडे नागराज म्हणत असतो की हे बघ, मला आता ते जे जमलेलं होतं ते मी पटकन केलेलं आहे, असं इकडे नागराजच्या बाबत नागराज सांगत असतो. परंतु प्रियाचं असं म्हणणं असतं, तुम्हाला कळत नाही आहे का हे सगळं तुम्ही काय करून ठेवलेलं आहे? असं इकडे प्रिया नागराजला बोलत आहे. इकडे अस्मिता आता आलेली आहे. तेव्हा अस्मिताला कल्पना म्हणत असते की हे बघ अस्मिता, सकाळपासून नीटचं काही खाल्लेलं नाही आहे, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. तेव्हा अस्मिता म्हणत असते की नाही मम्मा, मला नको आहे काही, असं अस्मिता सांगत आहे. तेवढ्यात तिथे अश्विन असतो. अस्मिताला दूध आणायला आता कल्पना जाते आणि त्यावेळेस तिथे सचिन आहे आणि सचिनला पाहून पुन्हा अस्मिता सटकते. तिला खूप राग येतो. ती म्हणते काय चाललंय, तू इथे काय करतोय? मी तुला सांगितलं होतं ना तू गेस्ट रूममध्ये शिफ्ट व्हायचं आहे. तेव्हा मात्र सचिन म्हणत असतो की नाही, तुला माहिती आहे ना मी तुझा नवरा आहे. तेव्हा ती म्हणते हो नवरा आहे, माहिती आहे ना. मग जेव्हा त्या गर्लफ्रेंडसोबत जो वेळ घालवत होता तेव्हा नाही वाटलं तुला तुझी बायको आहे ते? तेव्हा तुझ्या लक्षात नाही आलं का काय झालेलं आहे ते? आता तुझ्या लक्षात येते का नवरा आहे, मग नवऱ्यासारखं वागलं पाहिजे? आणि आता एवढ्यातच अस्मिताला धक्का लागतो आणि अस्मिता खाली पडते आणि मग ती जोरात किंचळते मम्मा करून. तेव्हा तिथे कल्पना येते आणि कल्पना म्हणते तुला कळत नाही का रे, सांगितलेलं तू बाहेर जा बरं, नको जवळ राहू माझ्या मुलीच्या, तिने सांगितलंय ना तुला. तेव्हा तिला खूप वाईट वाटत असतं. तिचं असं म्हणणं असतं की जेव्हा मला खोटं सांगून तू त्या मुलीबरोबर होता, जेव्हा सांगायचं की चेन्नईला मीटिंग आहे त्या मुलीबरोबर वेळ घालवायचा, दिल्लीला जायचं आहे म्हणून सांगायचा तेव्हा तिच्याबरोबर हॉटेलमध्ये असायचा, हे सगळं घडत होतं. आणि मग हे सगळ्या गोष्टी जेव्हा चालू होत्या तेव्हा तुला कसं काय काय वाटलं नाही आहे, असं अस्मिताचं म्हणणं असतं. परंतु इकडे आता अस्मिता बेशुद्ध पडते. कल्पनाला काळजी वाटायला लागलेली असते. कल्पना म्हणते की हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्यातून काय करू आता, आणि मग ती प्रतापला बोलवते. इकडे अर्जुन आणि सायली म्हणतात की नाही, मगाशी जो आवाज होता तो एका माणसाचा होता आणि आता जो आवाज होता तो एका लेडीजचा होता, म्हणजे आपल्याला कोणीतरी त्या गॅरेजपासून डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हे लक्षात आल्यानंतर सगळेजण आता गॅरेजच्या दिशेने जाऊ लागतात आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं कोणी केलं असेल. आता पूर्णाजी म्हणत असते की तन्वीला एक काम सांगितलेलं होतं पोळ्या करायचं, पण तन्वीनं तेही काम केलेलं नाही, कारण तिला असं वाटत आहे की ते जे काही करत आहे ते अगदी योग्य आहे, पण तिला या सगळ्याची अद्दल घडवावीच लागणार आहे, असं म्हणत पूर्णाजी आलेली असते. आणि पूर्णाजी म्हणत असते की नाही, या सगळ्यामध्ये तन्वीचं काहीतरी चाललेलं आहे हे पूर्णाजीच्या लक्षात येतं. इकडे मात्र प्रिया म्हणत असते की काय आहे आणि काय बायकोची अवस्था केली हो काका, तुम्ही कळतंय का तुम्हाला, तुम्हाला जरा तरी काय वाटतंय का? तेव्हा तो म्हणतो की तुला नाही माहिती ती आपल्यासाठी किती घातक आहे ते. तेव्हा प्रिया म्हणते माझ्यासाठी नाही आहे, ती तुमच्यासाठी घातक आहे, माझा काही संबंधच नाही आहे तिच्याशी, असं प्रिया स्पष्टपणे सांगून रिकामी होते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता सुमन बेशुद्ध आहे. प्रिया म्हणते खरंच बेशुद्ध आहे ना? तेव्हा नागराज म्हणतो बघतेस ना, आहे ना बेशुद्ध. मग प्रिया आणि नागराज दोघंही त्या दोघांना आता तिथे बांधून ठेवत आहेत, कारण यांना दोघांना बांधून ठेवलं की मगच पुढच्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं वाटत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की प्रिया आणि नागराज या दोघांनी जे काही कांड सुरू केलेलं आहे ते इतकं मोठं असतं की त्यांना कळतही नाही. त्यासोबतच आता पुन्हा सुमन शुद्धीवर यायला लागलेली असते आणि नेमकं सुमनचं लक्ष प्रियाकडे जातं आणि तिला अंधुक अंधुक प्रिया दिसू लागते. म्हणजेच प्रिया ही तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि सुमन प्रियाला पाहत आहे. प्रिया दिसत आहे तिला, तिच्या नजरेच्या समोर प्रिया आहे आणि त्याचवेळी प्रिया म्हणत असते ही शुद्धीवर यायला लागली. आणि मग लगेचच नागराज तिला सांगतो की हे घे आणि मग तिच्या तोंडाला लाव, म्हणजे पुन्हा तिला बेशुद्ध केलं जातं.
इकडे पूर्णाजी येते. पूर्णाजी म्हणत असते, काय होते अस्मिता? अस्मिता म्हणत असते की नाही पूर्णाजी, नको आहे मला हे सगळं. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की शांत हो बाळा, सगळं व्यवस्थित होणार आहे, नको काळजी करू, असं म्हणत पूर्णाजी तिची समजूत घालत आहे. परंतु अस्मिता पुन्हा बेशुद्ध होत असते. तिला शुद्धच राहत नाही ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अश्विनला फोन केला जातो आणि अश्विनला बोलवलं जातं. अश्विन तिथं आलेला असतो आणि अश्विन म्हणत असतो की अस्मिता ताई, काय होतंय तुला? अस्मिताला तो चेक करतो आणि तो सगळ्यांना सांगू लागतो की तिला स्ट्रेस आलेला आहे आणि स्ट्रेसमुळे हे सगळं झालेलं आहे. इकडे अर्जुन, सायली बरोबर त्या गॅरेजकडे येऊन पोहोचलेले असतात. ते शोधाशोध करू लागतात, कारण मगाशी त्यांनी जी चूक केली तिथून निघून जाण्याची, ती खूप मोठी चूक होती. त्यांनी काहीच गरज नव्हती तिथून बाजूला जायची, कारण ते तिथून बाजूला गेले आणि हा सगळा गोंधळ झालेला असतो. तेव्हा मात्र आता इकडे अश्विन म्हणत असतो की अस्मिताईला जर पुन्हा असं काही झालं तर अवघड होणार आहे, कारण तिला जास्त स्ट्रेस येत आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा कल्पना भयानक चिडलेली असते. आता हे सगळेजण त्या गॅरेजमध्ये आत येतात आणि पाहू लागतात ते इतकं जुनं गॅरेज आहे. मग इथे सुमन काकी का आली असेल? म्हणजे नागराजचा ती पाठलाग करत आलेली आहे. आपण तिला सांगितलेलं होतं की असं काही पाऊल उचलायचं असेल तर आधी आम्हाला कळव. मग तिने काच कळवलेलं नाही हा प्रश्न पडलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे अर्जुन, सायली तिथं असतात. एक दोर पडलेला असतो, तो अर्जुन हातात घेतो आणि म्हणतो, म्हणजे हे सगळं ह्याच्याशीच रिलेटेड आहे तर? या सगळ्याचा अर्थ काय आहे? हा विचार अर्जुनच्या डोक्यात सुरू असतो. सायली म्हणत असते की हा कागद म्हणजे हा याला तेलकट आहे, म्हणजे काहीतरी खायला आणून दिलेलं होतं. इथं जी व्यक्ती होती त्या व्यक्तीला हे खायला आणून दिलेलं होतं आणि इथं हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की म्हणजे सुमन काकीलाच इथे बांधून ठेवलेलं होतं. ह्या ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र इकडे भयानक अशा असतात. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की फायनली महिपत तिथून पळून जाण्यात यशस्वी झालेला आहे आणि महिपतने पक्याच्या फोनवरून आता नागराजला फोन केलेला आहे. महिपतने नागराजला फोन केला आहे तेव्हा नागराजला तो म्हणत असतो की ढसणारा नाग आहेस तू, विषारी नाग, तू फक्त नाग नाहीस तर विषारी नाग आहे, असं म्हणत तो नागराजला बोलत आहे. आणि इकडे आता महिपतला कळलेलं आहे की काय आहे आणि पक्यालाही कळलेलं होतं की इतके दिवस आपल्याच मालकांना ह्या माणसाने आत डांबून ठेवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तरीही आता इकडे अर्जुन विचार करत आहे. ते सगळेजण तिथं आहेत आणि मग कल्पनाने फोन केलेला असतो आणि अर्जुनला ती सांगू लागते की अर्जुन, अस्मिताची तब्येत खूप बिघडलेली आहे. अर्जुन चिडतो आणि म्हणतो की आता मी सोडणार नाही, कारण त्या सचिनला मी सोडणार नाही असं त्याने ठरवलेलं असतं. आणि त्याचवेळी प्रताप भयानक चिडलेला असतो आणि सचिनच्या हाताला धरून त्याला धक्के मारत बाहेर घेऊन चाललेला आहे, कारण त्यानं जे कृत्य केलेलं आहे त्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. तर इकडे महिपतने आता नागराजला फोन करून चांगलाच दम दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.